स्टार मराठा वैभव कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये प्रचंड प्रमाणात मोठा गैरव्यवहार होतोय। या ठिकाणचे बिल्डर जे आहेत चंपकलाल वर्तक अँड कंपनी, त्या व्यक्तीने सोसायटी 2014ला रजिस्ट्रेशन केलेले आहे, परंतु त्या सोसायटीमध्ये संपूर्ण मेंबर आहेत, त्याच्या अंतर्गत त्याच्या जवळचे सगळे आहेत। तिथल्या 22 जे रहिवासी आहेत आणि 13 दुकानदार आहेत, त्या दुकानदारांना कोणाला समाविष्ट केलेलं नाही आणि या ठिकाणी अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतंय। ही सोसायटी केल्यानंतर संपूर्ण यंत्रणा ही सहकार क्षेत्रामध्ये येते, त्याचे रजिस्टर पावती बनवणं, त्याच्या मेंटेनन्स घ्यायचा तर असेल तर तो खजिनदाराकडून किंवा त्या सोसायटीच्या मार्फत घेतला जातो, परंतु इथं संपूर्ण पैसा स्वतःच्या अकाउंटला ट्रान्सफर करायला होतो आणि स्वतःकडे जमा करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे कुठंतरी ह्या ठिकाणी गैरव्यवहार होतोय। लोकांचे इथं सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत, कधी कधी इथं लिफ्टसुद्धा बंद पडते, कधी इथं ड्रेनेज लाईन खराब होऊन जाते। हा सगळ्यात मोठा हा प्रश्न असल्यामुळं लोकांना याचा नाहक त्रास होतोय। असा हा जो बिल्डर आहे हा कशा पद्धतीने असा का वागतोय त्याचं कारण ह्या सहकार क्षेत्रातील व्यक्तीने जाणून घेतलं पाहिजे आणि आज आपण इथले ज्येष्ठ नागरिक आहेत बापट सर, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नक्की काय प्रॉब्लेम होतोय। बापट सर, काय घडतंय काय? 2014ला सोसायटी फॉर्म झाल्यानंतर सुद्धा अजूनही आम्हाला मेंटेनन्सची बिलं पाठवली आणि आम्ही 1 वर्ष 1.25 वर्षाचा मेंटेनन्स भरलेला आहे सोसायटीला, म्हणजे बिल्डरला भरला। ॲक्च्युली सोसायटी फॉर्म दिला तर बिल्डरला आम्ही देता कामा नाही, पण त्यांनी सांगितलं आता आम्ही लिगल कारवाई करू तुमच्यावर, म्हणून आम्ही दिलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही वकील केला तर वकिलांनी आम्हाला सांगितलं की आपण भरू नका। 6 वर्षाचा मेंटेनन्स आमच्याकडे घेतलेला आहे या वर्षीला आणि सोसायटी अजूनही आमच्या ताब्यात देत नाही आहे, कळलं की नाही। त्यासाठी आम्ही रजिस्ट्रारला सुद्धा लेटर लिहिलं होतं आणि त्याच्याकडं सुद्धा त्यांच्या एका ॲडमिनिस्ट्रेटरनी डेप्युटी रजिस्ट्रारला लेटर लिहिलं आहे की या सोसायटी मॅनेजर राकेश मिश्रा यांना संस्थेच्या अंतर्गत ताबा देण्याबाबत संस्थेच्या व्यवसाय सर्व्हिस कळवावी आणि वेळोवेळी दूरध्वनी करून संपर्क साधला सुद्धा संस्थेच्या दप्तराचा ताबा देण्यास टाळाटाळ केलेली आहे। त्यामुळे या बिल्डरच्या आगे सहकारी संस्था अधिनियम 1960 ते कलम 80(1) अन्वये कारवाई करण्यात आली असे ॲडमिनिस्ट्रेटरनी डेप्युटी रजिस्ट्रारला कळवलेलं आहे। ओके ताई, आपण काय सांगाल की काय प्रॉब्लेम आहे सोसायटीमध्ये? सांगा सोसायटीमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतो, कितीतरी प्रकारचे प्रॉब्लेम आम्हाला इथे आहेत। एक तर लिफ्टमध्ये इतकं असं झालेलं की इतक्या लिफ्ट आम्हाला त्रास देते की दरवाजा पण जड होता आणि लिफ्टमध्ये थुंकले काय किती, आणखी खालून पण आम्हाला नळाचा त्रास, खालीच्या वायरी तोडल्या, इलेक्ट्रिकच्या वायरी पण आहेत त्या पण कुठेही कशाही घातलेल्या आहेत, भरपूर त्रास आहे। इथे गेट आम्हाला नाही आहे, याच्याकरता बिल्डिंग करता आम्हाला काही रूम नाही आहे, कितीतरी अशा घटना आहेत की आम्हाला याच्यामध्ये काहीच फायदा नाही आहे आणि आम्ही राहणारे पहिले रहिवाशातून आम्हाला काही फायदा दिलेला नाही आहे आत्तापर्यंत। हे बघा, अरे सॉरी, तुम्ही आडवच ठेवा, उभं करू नका। हे बघा किती प्रकारे मोठ्या प्रमाणात हा मनहानी कारभार चालू आहे विकासकाचा, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। ह्याकडे सरकारने डोळेझाक जर केली असेल तर नक्की ह्याकडे डोळे उघडे करून पाहावं की जर एखादा विकासक अशा ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास देत असेल की किती भयंकर आहे। उद्या एखादी दुर्घटना घडली, पाठीमागेच एक दुर्घटना या ठिकाणी सालमोलमध्ये मोठी आग लागली होती, त्यावेळी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, परंतु जर असं वारंवार होत असेल आणि हा बिल्डर स्वतः कुणाला काय करायचं ते करा, मी कुणाला घाबरत नाही अशा पद्धतीचं उल्लंघन करत असेल ते सुद्धा चुकीचं आहे। अजून आपण एक जाणून घेऊया, आपले या ठिकाणचेच रहिवासी आहेत गुप्ता म्हणून, काय सांगाल गुप्ताजी? सर जी लय प्रॉब्लेम आहे आपल्या सोसायटीमध्ये आणि त्यांनी इलिगली सगळं बिल पाठवलं आहे आम्हाला। रजिस्टर होऊन त्यांनी आपल्या नावावरती आमच्याशी पैसे वसुली करत आहे आणि हा बघा मोठा एक बिल पाठवला आहे आम्हाला, एक माणसाला 4-4 लाख रुपयाचा बिल, त्याच्यामध्ये GST इन्क्लूड केलं आहे। आता तुम्ही सांगा, छोटे लहान फ्लॅट आहे 360 आणि 230, कसं तुम्हाला GST लागते? आम्हाला नाही लागलं पाहिजे, तरी त्यानं केलं आहे आणि लिफ्ट तर बंद होतो, लय लोक अटॅक करतात, त्याच्यामध्ये लय प्रॉब्लेम होतो आणि आमच्या केस पण चालू आहे, क्रिमिनल केस पण चालू आहे तिकडे शिवडीच्या कोर्टात। लेकिन काय आतापर्यंत 4 वर्ष झालं काय झालं नाही अजून। आता प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, प्लीज याच्या बाबतीत काहीतरी करा। पाहिलं हे खरं चित्र आहे
तुमच्यासमोर आम्ही आणण्याचा धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या DDM न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. सरकारने ह्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि जो कोण विकासक आहे त्याच्यावरती दंडात्मक आणि मोठ्या प्रमाणात कारवाई करावी आणि ह्या होणाऱ्या लोकांना जो त्रास आहे तो कुठेतरी थांबावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि त्यांची सुद्धा अशी मागणी आहे की त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. जे कायदेशीर आहे त्या बाबी आम्ही ॲक्सेप्ट करायला तयार आहे, पण जे बेकायदेशीर आहे सोसायटी रजिस्ट्रेशन असताना सुद्धा जर माझ्या वैयक्तिक खात्याने जर पैसे एखादा वर्ग करत असेल कोणालाही संशय येईल म्हणजे ही सोसायटी रजिस्ट्रेशन आहे की नाही. पण त्यांनी माहिती अधिकाऱ्याखाली ही माहिती त्यांना मागवावी लागली की नक्की सोसायटी रजिस्ट्रेशन आहे, तेव्हा त्यांना समजलं की सोसायटी रजिस्ट्रेशन आहे. त्यावेळी त्यांनी मदतरावला तक्रार सुद्धा केली आणि त्या तक्रारीमधून त्या ठिकाणी प्रशासक सुद्धा नेमला, पण प्रशासकाला सुद्धा मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यानंतर त्या प्रशासकानं बिल्डरवरती एक ताशेरे ओढून पत्र दिलं की असं म्हणजे XYZ. त्यामुळं हा इतका मोठा गंभीर प्रकरण ह्या दादरसारख्या परिसरामध्ये घडत असेल तर ह्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं. मी पत्रकार भीमराव धुळप,